सो आजचं सेशन लँडस्केप फोटोग्राफीबद्दल आहे. मेनली लँडस्केप फोटोग्राफीमध्ये खूप जणांना इंटरेस्ट असतो. लँडस्केप म्हणल्यावर आपण सीस्केप्स म्हणू किंवा सीस्केप्स असतात किंवा सिटीस्केप्स असतात. ट्रॅव्हलचे वेगवेगळे लोकेशन्स आहेत की तुम्हाला आर्किटेक्चरल फोटोग्राफी आवडू शकते, आर्किओलॉजिकल साईट्स आवडू शकतात. पण ह्या सगळ्यामध्ये मेन प्रॉब्लेम येतो की आपण तिथे जातो शूट करायला, पण एक्झॅक्टली काय इक्विपमेंट्स न्यावी, काय गोष्टी मॅन्डेटरी आहेत आणि काय प्रिकॉशन्स किंवा काय प्लॅन तुम्ही करणं एक्सपेक्टेड आहे जेव्हा तुम्ही एखाद्या साईटला व्हिजिट करता. आणि त्याचबरोबर जेव्हा तुम्ही इमेज घेऊन येता, जेव्हा तुम्ही शूट करता आणि घरी येता, अल्टिमेटली तुम्हाला ती इमेज एडिट करायची असते. सो एडिट करताना काय प्रिकॉशन्स घेतल्या पाहिजेत, काय टूल्स आहेत की जी तुमचं काम खूप इझी करतील आणि अल्टिमेटली तुम्हाला ती इमेज चांगली लोकांसमोर रिप्रेझेंट करता येईल. सो फर्स्ट गोष्ट आहे ती म्हणजे तुमचा कॅमेरा. कॅमेराशिवाय तुम्ही शूट नाही करू शकत. सो तुमचा कॅमेरा कुठलाही असो, त्याला लेन्स ही तुमची चांगली लेन्स पाहिजे. उगाच 18-55 किंवा असं मी म्हणणार नाही की 18-55वरती एक लँडस्केप्स होऊ नाही शकत किंवा कुठलीही शूट होऊ नाही शकत, बट इट इज नॉट अ गुड लेन्स टू गो विथ द व्हेरी नाईस इमेजेस. सो तुम्हाला एक चांगली लेन्स पाहिजे. त्या लेन्सच्या बरोबर तुम्हाला लागणारी महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे फिल्टर. तर पहिला फिल्टर आहे तो म्हणजे पोलरायझर फिल्टर. सो पोलरायझर फिल्टर काय करतो, तर जे काही रिफ्लेक्शन असतं, तुम्ही कुठली एखादी बिल्डिंग शूट करताय किंवा याचे ताजमहाल आहे आणि त्याच्या फ्लोअरवरती पूर्ण रिफ्लेक्शन आहे, तेव्हा रिफ्लेक्शन कट करायचं असेल तर हा पोलरायझर फिल्टर तुमचं रिफ्लेक्शन कट करेल. इवन सीस्केप्सवरती आहे, पाण्यावरती रिफ्लेक्शन आहे, रिफ्लेक्शन कट करेल. आणि प्लस हा तुमचा एक स्टॉपनी हा तुमचा लाईट 1 ते 1.5 स्टॉपनी लाईट कट करतो. सो ज्या लोकांना स्टॉपची कॉन्सेप्ट माहीत नाही आहे तर त्यांना जस्ट एक ब्रीफ किंवा छोटंसं एक हे सांगतो की ॲपर्चर जसे असतात 8 आणि 11, तर 8 हा ब्राईटर पॅच आहे, 11 हा डल आहे. सो 8 ते 11 मूव्ह केलं तर एक स्टॉप डाऊन केला असं आपण म्हणतो, किंवा 11वरून 8 केलं तर एक स्टॉप अप केला असं म्हणतो. तर हा साधारण 1 ते 1.5 स्टॉप लाईट कमी करतो. म्हणजे 8 ॲपर्चर असेल तर साधारण 13 F13 वगैरेचा साधारण लाईट रेशो हा देईल. सो ही महत्त्वाची गोष्ट आहे. पोलरायझर हा लँडस्केप फोटोग्राफीचा फार इसेन्शियल भाग आहे. सो ही एक आहे. मी निसीचा फिल्टर यूज करतो. V5 Pro म्हणून ह्याचं नाव आहे. बेसिकली ही स्क्वेअर फिल्टर सिस्टीम आहे. माझ्या ह्याच्या अशा वेगवेगळ्या रिंग्स येतात. आता ही 67mm ची रिंग आहे. सो 67mm चा फिल्टर लेन्सला मी हे लावणार आणि ही डायरेक्ट मी ह्याच्यावर फिट करू शकतो. आणि हे एकदा फिट झाली, हे लेन्सवरती बसतं आणि हे जस्ट क्लिप होतं. आणि ह्याला इथे दिसत असेल का नाही माहीत नाही, पण इथे एक स्क्रू सारखं आहे थोडं, की हे रोटेट केलं किंवा फिल्टर मूव्ह होईल. आय थिंक सो तुम्हाला विंडोमध्ये दिसतंय का नाही माहीत नाही, पण लेट्स से काय करू शकतो आपण, थोडासा तुम्हाला लाईट कट झाल्याचा इफेक्ट दिसेल. सो हा मेन पोलरायझर फिल्टर आहे. त्याचबरोबर खूप इम्पॉर्टंट ह्याच्याच जोडीचा एक फिल्टर आहे जो अगदी म्हणणार नाही की तुमच्याकडे पाहिजेच पाहिजे, पण तो एक दुसरा फिल्टर म्हणजे तुमचा ND फिल्टर. सो ND इज कॉल्ड एज अ न्यूट्रल डेन्सिटी फिल्टर. सो न्यूट्रल डेन्सिटी म्हणजे काय, तर बेसिकली हा लाईट हा गॉगल सारखं काम करतो. सो तुमचा लाईट हा माझा आहे 6 स्टॉप्स. म्हणजे हा जर मी फिल्टर लावला, जर तुम्ही जस्ट चेक केलं तर बेअरली तुम्हाला मी दिसत असेल. एकच मिनिट. सो हा तुमचा 6 स्टॉप्सनी लाईट कट करतो. ते ह्याचा ॲडव्हान्टेज काय, तुम्हाला जर एखादी गोष्ट ब्लर करायची आहे किंवा
तुम्हाला सीस्केप शूट करताय तर तुम्हाला पाण्याला जरा वॉटरी आपला मिल्की वॉटरी इफेक्ट द्यायचा असेल तर हा फार उपयोगी आहे. हा लीचा आहे, ली कंपनीचा. निसीचा पण येतात, अजून बरेच 3-4 कोकिन आहे, असे 3-4 कंपनीज आहेत हे फिल्टर्स बनवतात. ते पूर्ण ग्लासचा फिल्टर असतो. त्याच्यानंतरचा फिल्टर आहे तो म्हणजे ग्रॅड ND. सो जर बघितला फिल्टर तर वरती डार्क पॅच आहे आणि जस्ट खाली इथे बघितलं नीट तसा थोडा लाईट होत जातो. सो ग्रेडेशन आहे. सो ग्रेडेशनचा उपयोग काय होतो तर तुम्ही जेव्हा लँडस्केप शूट करताय आणि स्काय तुमचं खूप ओव्हर एक्सपोज्ड आहे, युजली सनसेट्स किंवा सनराईजच्या वेळेला हे नेहमी घडतं की सन खूप हार्श असतं आणि त्या मानाने फोरग्राऊंडवरती लाईट खूप कमी असतो. सो ह्याच्याने काय होईल, हा जो पोर्शन आहे हा डार्क होईल आणि ग्रेडेशननी हळूहळू तो तुमचा डल होत जाईल. हा फिल्टर तुम्हाला फोटोशॉपमध्ये पण अप्लाय करता येतो. सो हा फार इम्पॉर्टंट नाहीये अगदीच हा वापरणं, पण असेल तर इट्स गुड, कारण तुम्ही ऍक्च्युअल शूट करतानाच हा विचार करू शकता की किती डार्क हवाय किती नकोय. पण अगदीच हा फिल्टर नसेल तर तुम्ही फोटोशॉप आणि लाईटरूम मध्ये याच्यावर काम करू शकता. ह्याच्याहून चीप फिल्टर सेट्स तुम्ही अमेझॉन वरती बघितले तर मिळत असतील 1500 रुपयाला 10 फिल्टर, काय 2000 रुपयाला 42 फिल्टर्स. ठीक आहेत, पण प्रॉब्लेम काय होतो त्याचा की ते कास्ट क्रिएट करतात. सो कुठल्याही फिल्टर जेव्हा तुम्ही कुठल्याही लेन्सला कुठलेही पुढची एक ग्लास ऍड करणं, इव्हन युअर UV फिल्टर, सो UV फिल्टर ऍड करणं सुद्धा प्रॉब्लेमॅटिक आहे, कारण तुम्ही एक एलिमेंट ऍड करता. फार कमी फिल्टर्स आहेत, निसी आणि B+W BNW चे फिल्टर्स आहेत जे तुम्हाला फार कमी प्रॉब्लेम्स क्रिएट करतील तुम्ही शूट करताना. पण शक्यतो UV फिल्टर्स वापरूच नका, यू विल सेव्ह लॉट ऑफ मनी. एक प्रोटेक्शन म्हणून तुम्ही वापरणार असाल तर ठीक आहे, पण अदरवाईज इट्स नॉट नेसेसरी. पण हे फिल्टर्स खूप इम्पॉर्टंट आहेत. तुमचे ग्रॅड, पोलरायझर आणि ND फिल्टर्स, हे 3 फिल्टर्स खूप इम्पॉर्टंट आहेत आणि हे 3च फिल्टर युजली कोणालाही लागतात. त्याच्या पुढचं दुसरी महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे तुमचा रिमोट कंट्रोल. आता हा माझ्याकडे फुजीचा ओरिजिनल आहे, पण तुम्हाला काही ओरिजिनलच पाहिजे असं नाहीये. मी माझ्या निकॉनसाठी मी ओरिजिनल निकॉन यूज नाही करत, मी थर्ड पार्टीज यूज करतो. कारण ओरिजिनलचा प्रॉब्लेम असा आहे की ओरिजिनलचे खूप कॉस्टली पडतात. साधारण निकॉनचा D850 साठीचा येणारा 4,000-4,500 रिमोट आहे जो मला अमेझॉनवरती थर्ड पार्टी 500 रुपयाला मिळतो. फुजीचे अनफॉर्च्युनेटली अजून इंडियात आलेले नाहीये, त्यामुळे मला हा घ्यावा लागला. पण रिमोट कंट्रोल खूप इम्पॉर्टंट गोष्ट आहे. खूप जण म्हणतील आता आमच्या याच्यात वायफाय आहे सो मोबाईलवरनं ऑपरेट करीन आणि वगैरे. प्रॉब्लेम हा होतो जेव्हा वायफाय वर्क करायचं असतं तेव्हा ते नेहमी प्रॉब्लेमच करतं, कधीच ते धड वर्क करत नाही. आणि दुसरं असं की ऑलरेडी मिररलेसच्या बॅटरीज कमी आहेत किंवा वायफाय ओव्हरऑल सुद्धा तुमच्या DSLRला असेल तरी ते बॅटरी खूप खातं. सो तुम्ही ऑलरेडी लँडस्केप्सला आहे, तुम्ही लॉंग एक्सपोजर्स देत आहेत, 10-10, 20-20 सेकंदाची एक्सपोजर्स आहेत, बॅटरी ऑलरेडी ड्रेन होत असते. त्याच्यात तुम्ही जर वायफायवरती ते ठेवलं तर झालं, म्हणजे ऑलरेडी तुम्हाला जे काय तुम्ही प्लॅन केलेला असेल 2-2.5 तासाचा सेशनचा, तो तुमचा डायरेक्ट अर्धा-पाऊण तासात तुमची बॅटरी ड्रेन व्हायला लागते. सो ऐन वेळेला तुम्हाला शूटच्या मध्ये बॅटरी चेंज करा किंवा चार्ज करा, काहीतरी गडबड करावी लागते. सो रिमोट कंट्रोल, वायर्ड रिमोट कंट्रोल मी असं म्हणेन की खूप इम्पॉर्टंट आहे. इन्फ्रारेड असतील तर ठीक आहे, पण इन्फ्रारेडचा प्रॉब्लेम होतो की तुम्हाला ते पुढनं प्रेस करावे लागतात. बऱ्याचदा मागच्या साईडला इन्फ्रारेड नसतो कॅमेरांना, मग ते पुढनं क्लिक करावे लागतात. सो बेस्ट. आणि अगदीच तुमच्याकडे रिमोट कंट्रोल नाही आहे, तुम्ही शूटला आहात, विसरलाय, काही प्रॉब्लेम आला तर सेल्फ टायमर ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की प्रत्येकाच्या कॅमेरामध्ये सेल्फ टायमर असतोच असतो. सो जेव्हा तुम्ही लँडस्केप शूट कराल तेव्हा सेल्फ टायमर वापरा. हे सगळं म्हणजे रिमोट आणि सेल्फ टायमर वापरण्याचं कारण असं, जेव्हा तुम्ही लॉंग एक्सपोजर इमेजेस घेताय की 30-30 सेकंद लँडस्केपच्या असतील किंवा सीस्केपच्या असतील, जेव्हा तुम्ही प्रेस करता तेव्हा कॅमेराला थोडासा शेक होतो. सो कॅमेरा शेक होतो थोडासा. ह्याच्यामध्येच तुमचा बरोबर ती प्राईम मोमेंट असते की ज्याच्यात तुम्हाला तो शेक नंतर जेव्हा तुम्ही प्रोसेसिंगला येता झूम करून बघता तो शेक डिटेक्ट झालेला असतो. टायमर वापरल्याचा ऍडव्हान्टेज हा आहे की तुमचा हात त्याच्यावर लागत नाही. 2 सेकंदाचा जरी टायमर लावला
तरी कॅमेरा ऑटोमॅटिकली क्लिक करतो. रिमोट जर वापरला तर काहीच प्रॉब्लेम नाही, कारण रिमोट हा तुमचा पूर्ण कॅमेराशी फक्त तो पिन झालेला असतो, बाकी तुमचा फिजिकल टच कॅमेराला कुठंच होत नसतो. आणि बऱ्याच कॅमेरांमध्ये एम अप म्हणून एक फंक्शन असतं, किती लोकांना इथं दिसेल आय डोंट नो. एम अप म्हणून एक फंक्शन असतं. सो एम अप इज अ मिरर अप फंक्शन. त्यात काय होतं की जेव्हा तुम्ही बटन प्रेस करता तेव्हा फक्त मिरर फ्लिप होतो आणि शटर क्लोजच राहतं. सो जो एक डीएसएलआर मध्ये मेनली आहे की डीएसएलआर मध्ये जो मिररचा पण एक शेक येतो तो जाईल, कारण तुमचा फर्स्ट क्लिक इज युअर मिरर फ्लिपिंग आणि सेकंड क्लिकला तुमचं शटर वर जातं. त्यामुळे तुमचा जो शेक आहे तो बऱ्याच प्रमाणात तो अवॉइड होतो किंवा कंट्रोलमध्ये करता येतो. सो दिस इज इम्पॉर्टंट की मिरर अप फंक्शन असेल तर मिरर अप फंक्शन यूज करा. त्याच्यानंतरची येणारी गोष्ट आहे ती म्हणजे ट्रायपॉड. आता ट्रायपॉडचं असं आहे की खूप जण म्हणतात की सर आम्ही खूप कॅमेरा वापरलाय, खूप आम्ही कॅमेरात इन्व्हेस्ट केलेत, लेन्समध्ये इन्व्हेस्ट केलेत आणि आता मला ट्रायपॉड घ्यायला पैसे नाही आहेत. तर मी म्हणेन की एक वेळ फिल्टर्स थोडे उशिरा घ्या, हरकत नाही, पण ट्रायपॉड ही खूप महत्वाची गोष्ट आहे. ट्रायपॉड हा खूप इम्पॉर्टंट फॅक्टर आहे आणि चांगला ट्रायपॉड. असं नाहीये की युजली तुम्ही जर क्रोमा किंवा ते विजय सेल्समध्ये ट्रायपॉड्स ठेवलेले असतात ॲल्युमिनियम फॉईलचे. प्रॉब्लेम कसा असतो की ते ठीक आहेत घरच्या घरी फंक्शन्सना किंवा मोबाईल कॅमेरा लावायला, पण तुमचा कुठलाही कॅमेरा त्याच्यावर होल्ड नाही होणार आणि जर तुम्ही सिरियसली लँडस्केपिंगसाठी बघत असाल तर त्याचा काहीच उपयोग नाही. सो मी युजली यूज करतो बर्लेबागचा ट्रायपॉड. तर बर्लेबागचा ट्रायपॉड जर मी दाखवतो तुम्हाला. सो हा बर्लेबागचा ट्रायपॉड आहे, हा पूर्ण वुडन ट्रायपॉड आहे. हा जर्मनी मेड आहे. ह्याचा ऍडव्हान्टेज आहे की खूप जणांनी मला आधी विचारलं होतं की ह्याच्यात प्रॉब्लेम येत नाही का, वूड आहे, तुम्ही पाण्याजवळ जातो आपण किंवा एक्स्ट्रीम कंडिशन्स असतात तिथे लाकडाला, उलट लाकूड हे खूप जर तुमचं ते छान प्रोसेस्ड असेल तर त्याला काहीही होत नाही. ज्यांच्याकडे ओल्ड फर्निचर्स आहेत 100 वर्ष जुनी, त्यांना माहिती आहे की कितीही पाणी पडो, काही हो, कितीही वेदर चेंज हो, वूडला होत नाही काही इफ इट्स प्रोसेस्ड व्हेरी वेल. सो हे ॲश वूड आहे, जर्मनीच्या जंगलांमध्ये एरवीच मिळतं आणि तिथे छान प्रोसेस. म्हणजे जेव्हा बर्लेबाग इंडियात होतं तेव्हा यांची ॲडव्हर्टायझेस असे असायची की एक्सपोजमध्ये की तो ट्रायपॉड पाण्यातच 4-4 दिवस ठेवलेला असायचा आणि त्याला काहीही व्हायचं नाही. सो हा एक माझा मेन ट्रायपॉड आहे. त्याच्याच जोडीला माझा दुसरा ट्रायपॉड आहे तो म्हणजे व्हिओ, वॅनगार्डचा व्हिओ आहे. हा ट्रॅव्हल ट्रायपॉड आहे की जर हा मेन असा दिसतो जेव्हा ओपन केल्यावरती, पण याचं जे मेन हेड आहे, जे बॉल हेड दिसतंय ते मागे पूर्ण फिरतं आणि हा खूप छोटा एवढूसा ट्रायपॉड आहे फक्त आणि रिजनेबली मोठा होतो तो. ॲडव्हान्टेज याचा आहे की लाईट वेट आहे, तुम्ही कुठेही कॅरी करू शकता. मिररलेस इव्हन फॉर द मॅटर हा डीएसएलआरला पण चालू शकतो, पण तेवढा स्टेबल नाही आहे जेवढा मिररलेससाठी ओके आहे. आणि याला बिल्ट इन बॉल हेड आहे. सो कमिंग बॅक टू द बॉल हेड्स आणि ओव्हरऑल ही हेड प्रकरणं जी आहेत, तर मेन त्यातलं पहिलं हेड आहे म्हणजे बॉल हेड. सो हे वॅनगार्डचं बॉल हेड आहे. तर बॉल हेड काय असतं तर इथे जर चेक केलं त्याच्यात एक बॉल सॉकेट आहे. मी जसे लूज करीन हे फिरतं. सो जर तुम्हाला व्हर्टिकल हवा आहे किंवा लेफ्ट राईट टिल्ट पॅन आणि किंवा टिल्ट करायचं आहे कुठेही, तर हा फक्त एका कंट्रोलवरती फिरतो. सो ह्याला बॉल हेड म्हणतात. आणि दुसरं हेड असतं ते म्हणजे पॅन हेड. सो पॅन हेड काय आहे तर ह्याला सेपरेट कंट्रोल्स असतात. सो मी हे जस्ट लूज केलं तर हा टिल्ट अप टिल्ट डाऊन करेल किंवा टिल्ट लेफ्ट राईट करेल. आणि एक तिसरा कंट्रोल जो असतो हा, ज्याच्याने हा अख्खा ट्रायपॉड पॅन होऊ शकतो. सो ह्याला म्हणतात 3 वे पॅन हेड. 3 वेगवेगळ्या कंट्रोलसाठी वेगवेगळं असतं. हे ओके आहेत हेड्स, काही प्रॉब्लेम नाही. फक्त ह्याचा प्रॉब्लेम एवढाच की ह्याच्या प्लेट्स, प्रत्येक मॅन्युफॅक्चर प्लेट्स वेगवेगळ्या बनवतं. आता हे एन्ड्युरोचं आहे, माझ्याकडे 2 मॅनफ्रोटोचे पॅन हेड्स आहेत. प्रॉब्लेम याचा की फक्त मॅनफ्रोटोचे हेड्स एकमेकांना बसतात. ह्या एन्ड्युरोचं माझं कुठेही फिट नाही होत.
सो हा सेपरेट एक अख्खं हेड होतं. वॅनगार्डचा ह्या स्पेसिफिक बॉल हेड किंवा जो व्हिओ दाखवला त्या हेडचा ऍडव्हान्टेज असा आहे की याला अर्का स्विस हेड आहे. अर्का स्विस हेड हे युनिव्हर्सल हेड युजली कन्सिडर केलं जातं. त्याचा दाखवायचं झालं तर त्याची रेलिंग सारखी सिस्टीम असते. सो हे बरोबर ह्या दोन क्लॅम्प्स मध्ये ते फिट होतं. सो ह्याला अर्का स्विस हेड म्हणतात. हे आता खूप कॉमन झालंय, खूप कॉमन अगदी येतं ट्रायपॉड्स मध्ये. इव्हन मॅनफ्रेटोच्या काही छोटेसे ट्रायपॉड्स येतात पिक्सी नावाचे, त्याच्यात सुद्धा काही यांना अर्का स्विस माउंट्स आलेले आहेत. हा खूप अर्का स्विसचा ऍडव्हान्टेज होता कारण तुम्हाला एकच प्लेट कॅरी करायची असते. अजून एक ट्रायपॉड मधला दुसरा भाग आहे तो म्हणजे जोबी, हा गोरिला पॉड. माझ्याकडे मॅनफ्रेटोचा पिक्सी म्हणून पण आहे आणि हा एक आहे. बरं, असे तुम्हाला खूप मार्केटमध्ये खूप थर्ड पार्टी हेड्स ट्रायपॉड्स मिळतील, पण जोबी नावाची कंपनी आहे, दिसत असेल इथे तर. सो ही मेन मॅन्युफॅक्चर करते, ही ओरिजिनल मॅन्युफॅक्चरिंग कंपनी आहे जोबी. थोडे कॉस्टली आहेत यांचे, पण आता ह्या स्पेसिफिक ट्रायपॉडला मला 11 वर्ष झाली आहेत आणि स्टील इंटॅक्ट आहे. काही प्रॉब्लेम नाही आहे, व्यवस्थित होतं. ह्याचा ऍडव्हान्टेज आहे तुम्ही कुठल्याही सरफेसला जोडू शकता. सो हा खूप एक ऍडव्हान्टेज ह्या स्पेसिफिक ट्रायपॉडचा आहे. आणि मिररलेससाठी हा डीएसएलआरला नाही आहे उपयोगी, पण हा मिररलेसला खूप चांगला आहे. याचं हेवी व्हर्जन्स आहे त्याची डीएसएलआरला वर्क होतात, पण माझ्याकडे हे एकच आहे आणि फंटॅस्टिक काम करतो हा ट्रायपॉड. दुसरा अजून एक आहे म्हणजे एल ब्रॅकेट. तर एल ब्रॅकेट काय आहे तर इथे दिसत असेल तर हा एल शेपचं एक ब्रॅकेट मी जोडलंय कॅमेराला. तर एल ब्रॅकेटचा ऍडव्हान्टेज काय आहे तर हे ट्रायपॉडच्या प्लेटचं काम करतं, तुमच्या हेडच्या प्लेटचं काम करतं, प्लस तुम्हाला ऑब्व्हियसली ऍडिशनल प्रोटेक्शन पण देतं हे. सो हे अर्का स्विसचं मेन आहे. जस्ट दाखवतो ह्याच्यावरती मी हे लूज केला क्लॅम्प आणि ही डायरेक्ट प्लेट मी ह्याच्यात जोडू शकतो. आणि ह्याच आता हा हॉरिझॉन्टल शूट करतोय, पण मला हवं आहे की हा व्हर्टिकल शूट करायचा. तर आपण युजली काय करतो की बॉल हेड लूज करून आपण हा व्हर्टिकल करतो, पण ह्याच्यात ऍडव्हान्टेज असं आहे की तुम्हाला हे काहीच करायची गरज नाही. तुमचा एकदा सेट, कारण ह्याचं असं होतं की तुम्ही जर ऑड सर्फेसेस वरती असाल की एक लेग वरती हवे ते थोडा एक खाली असं ऑड सर्फेसेस मध्ये असाल तर प्रॉब्लेम होतो की जर तुम्ही असा व्हर्टिकल केला तर परत तो तुम्हाला बॅलन्स करायला ऑड होतं. पण इन्स्टेड हा लूज करून ही जी साईड आहे ही मी आता माउंट करू शकतो डायरेक्ट अशी. आता तुमचा ऑटोमॅटिकली ज्या स्केलला तुम्ही ऑलरेडी बॉल आणि तुमचा ट्रायपॉड लेवल केलाय त्याच लेवलला हा राहिला. प्लस तुम्हाला जर पॅनोरामा शूट करायचे असतील तर हा एक्सेलेंट आहे की तुम्ही एकाच प्लेन मध्ये हा फिरतो. इन्स्टेड तुमचा जर तुम्ही टिल्ट केला असेल तर तुम्हाला तो तेवढा नीट पॅनोरामा देणार नाही. पण आणि एल ब्रॅकेटची तशी चीप आहेत, 1500 रुपयापासून मिळतात. आता हे माझा हे स्पेसिफिक आहे 3 लेगेड थिंग म्हणून ब्रँड आहे त्यांचा आहे. सो हे थोडं एक्सपेन्सिव्ह आहे, पण अमेझॉनवरती किंवा फ्लिपकार्टवरती 1500 ते 2000 रुपयात तुम्हाला, आणि हे युनिव्हर्सल असतात. सो असं काही नाही की स्पेसिफिक कॅमेऱ्यांसाठी आहेत. कुठल्याही कॅमेराला हे बसू शकतं ट्रायपॉडच्या खालच्या स्क्रूला. सो 1500 ते 2000 रुपयात तुम्हाला हे मिळून जाईल. आणि तुमच्याकडे अर्का स्विस सेट असेल तर दिस इज रिलीफ की तुम्हाला प्लेट घरी विसरली आहे, काही कारणं असली तरी तुम्हाला प्रॉब्लेम येणार नाही, कारण हे कुठेही वर्क होऊ शकतं. सो हे मेन ॲक्सेसरीज आहेत ज्या तुम्ही लँडस्केप फोटोग्राफीमध्ये वापरू शकता आणि वापरणं इम्पॉर्टंट आहे. ह्याचा पुढचा भाग आहे तो म्हणजे तुम्ही जेव्हा लँडस्केप शूट करायला जाता ॲक्च्युअली तुमच्याकडे सगळी इक्विपमेंट्स आहेत आणि तुम्ही ठरवलं की आता से आपण कोकणात जाऊ सीस्केप्स करायला. तर कोकणात जरी तुम्ही सीस्केप्स करायला गेलात तरी उगाचच कुठे जाता, म्हणजे चला कोकणात जायचं म्हणून अलिबागला जाऊन तुम्ही सीस्केप्स केलं
पॉईंट नाही, कारण अलिबागला तुम्हाला सीस्केप्स मिळू नाही शकत. त्याचं रिझन आहे की एक तर क्राऊड, दुसरी गोष्ट तिथे असणारं बेसिकली नॅचरली त्याचा एक तर बीच अलिबागचा खूप मोठा आहे, सो तुम्हाला त्याचा खूप एक विचार करावा लागतो. आणि जर तुम्हाला स्टोन स्ट्रक्चर्स हवे असतील तर अलिबागला जाऊन उपयोग नाही. सो तुम्हाला स्टोन स्ट्रक्चर्स हवी आहेत तिथे, कोरल्स आणि हे सगळं, तर तुम्हाला असाच बीच शोधावा लागतो की जिथे या सगळ्या गोष्टी अवेलेबल आहेत. दुसरं असं की आपल्याकडे सनसेट शूट होऊ शकतो आपल्या कोस्टला. तुम्हाला जर सनराईज शूट करायचा असेल तर तुम्हाला ईस्ट कोस्टला जावं लागेल, ऑब्वियस रिझन्स. सो खूप जण म्हणतात की मी सनसेट्स फक्त बीचवरती करणार आहे. करता येतात, मी नाही म्हणणार नाही करता येत नाहीत, पण पॉईंट नाही आहे, कारण बेसिकली सनचा ड्रामाच तुम्हाला मिळणार नाही, कारण तो एक्झॅक्टली अपोजिट साईडला असतो. सो आपल्याकडे सनसेट्सच शूट होऊ शकतात. सो सनसेट विचार करताना की तुम्ही एक तर कुठल्या सीझनला जाताय, दुसरी गोष्ट समुद्राचं जर बघितलं तर भरती ओहोटी. सो हाय टाईड आणि लो टाईड हे तुम्हाला बघणं इम्पॉर्टंट आहे. तुम्हाला इन्फॉर्मेशन गुगलवरती मिळू शकते. आणि दुसरं असं की उगाच की आम्ही आता युजली गुहागरला जातो शूट करायला, पण आम्ही गुहागरच्या बीचवर फार कमी वेळा जातो. आम्ही त्याच्या आजूबाजूच्या बीचेसवरती खूप जातो, कारण गुहागरला आम्ही जातो तिथे इट्स गुड प्लेस टू स्टे, ईट, डू ऑल दीज थिंग्स. बट जर तुम्हाला शूट करायचं आहे तर यू नीड अ क्लीन फ्रेश बीचेस. प्लस इथे क्राऊड नाही आहे, कारण क्राऊड आली की प्रॉब्लेम हाच होतो की लोक समुद्राच्या कुठेही जाऊन बसतात, दगडांवरती बसतात आणि अल्टिमेटली तुम्हाला ते फोटोशॉपमध्ये काढत बसावं लागतं. प्लस लोक आली की ते घाण होतं. सो इट्स गुड की तुम्ही अशा जागी जाऊन शूट करणं की जिथे लोक कमी आहेत. सो आम्ही गुहागर किंवा जरी अलिबागला गेलो तरी आम्ही आवास आणि सासवणे जिथे वरती आहे, किंवा गोव्यात गेलो तरी आम्ही युजली साऊथ गोव्याला आम्ही शूट करतो इन्स्टेड ऑफ नॉर्थ गोवा. ह्या मेन गोष्टी आहेत की तुम्ही जिथं जाताय तिथला पूर्ण रिसर्च करा. गुगल मॅप्सवरती तुम्ही तुमचा अख्खी ट्रिप मॅप करू शकता, कुठल्या दिवशी काय करायचं हे डिसाईड करू शकता. कारण बऱ्याचदा असं होतं की आपण जातो तिथे आज कुठं जायचं हा प्रॉब्लेम असतो की कळत नसतं आपण कुठे जायचंय. सो इन्स्टेड जर आपण थोडासा प्लॅन केला की गुगलवरती इमेजेस बघितल्या किंवा कोणी अजून जाऊन आलं असेल, एखादा फोटोग्राफर त्यांनी पोस्ट केले असतील, तर एक आपल्याला लोकेशनचा अंदाज मिळतो की काय नक्की तिथे आहेत आणि कुठले कुठले स्पॉट्स आहेत तिथे मी शूट करू शकतो. आणि दुसरं अजून एक की जर 6:30ला सनसेट आहे तर 6ला जाऊन थांबू नका, 5 वाजता जा तिथे. तुमचे अँगल्स एक्सप्लोअर करा, तुम्ही जा तिथे थोडे बघा काय व्हिज्युअली छान वाटतंय. तुमच्या इवन फोनमध्ये तुम्हाला कंपास आहे जिथे तुम्हाला कळतं की सनसेट कुठे एक्झॅक्टली होतोय वेस्टला. काही ऍप्स आहेत जी तुम्हाला ऍक्च्युअल सनसेट त्या लोकेशनला कुठल्या पर्टिक्युलर पोझिशनला होणार आहे, किती वाजता होणार आहे हे पण सांगतो. त्याप्रमाणे तुम्ही अँगल्स बघू शकता की तुम्हाला सन हवाय फ्रेम मध्ये का नकोय, क्लाउड्स किती हवेत, क्लाउड्स असतील तर, किंवा फोरग्राऊंड हवंय तर किती हवंय. ह्या गोष्टींचे तुम्हाला विचार करायला एक साधारण अर्धा एक तास आरामात मिळतो की तुम्ही अँगल एक्सप्लोअर करू शकता. आणि असं झालं की इनकेस नाही मिळालं त्या दिवशी सनसेट काही कारणाने, स्टील 1-2 दिवस स्पेअर ठेवा की तुम्हाला नाही मिळालं तर परत त्या स्पॉटला तुम्ही येऊ शकता. आणि अगदीच तुम्हाला मिळालं असेल तर तुम्ही नवीन स्पॉट्स एक्सप्लोअर करू शकता. सो 1-2 दिवस बफरमध्ये ठेवणं हे खूप इम्पॉर्टंट आहे. जर अगदी तुम्ही 100% शुअर असेल की नाही इथे मला सनसेट मिळणार आहे किंवा सनराईज मिळणार आहे, जे काही तुम्हाला शूट करायचं असेल त्यावेळेला, तर तुम्ही करू शकता. 1 दिवसाच्या गॅप जरी तुम्ही ठेवून बफर ठेवून जरी केलं तरी तुम्हाला ते मिळू शकतं. दुसरं असं की जेव्हा तुम्ही लँडस्केप्स करताय तेव्हा तो लँडस्केप काय आहे याचा पूर्ण थॉट द्या. समुद्र आहे तर फक्त पाणीच दाखवायचं का? तो ऑब्व्हियसली समुद्र आहे तर पाणी इम्पॉर्टंट आहे, पण त्याच जोडीला स्काय त्याचा खूप महत्वाचा भाग आहे. आणि दुसरी गोष्ट फोरग्राऊंड म्हणजे तुमचे कोरल्स असतील, जे रॉक स्ट्रक्चर्स असतील, किंवा कुठली बीच असेल, काहीही असेल, सँड जे आहे ते तुमचं दाखवणं हे खूप इम्पॉर्टंट आहे. कारण ते जर दाखवलं नाही तर ते एकटं समुद्र आहे, तुम्ही समुद्रात कुठे उभा आहे हे कळत नाही. त्यामुळे तो पण भाग खूप इम्पॉर्टंट आहे की तुम्हाला फोरग्राऊंडचा विचार करणं हे खूप इम्पॉर्टंट आहे, बॅकग्राऊंडचा पण त्याच जोडीला विचार करणं. दुसरी गोष्ट तुमचं कंपोजिशन बॅलन्स करायला त्याचा खूप उपयोग होतो. सन कुठे आहे त्याच्या अपोजिट डिरेक्शनला जर तुम्ही फोरग्राऊंडला रॉक फॉर्मेशन्स जर ठेवली असतील तर बॅलन्स ऑब्व्हियसली ऑटोमॅटिकली बॅलन्स होते. खूप सारे फोटोग्राफर्स बघितलेत की सीस्केप्सला जातात आणि नुसतं वेव्ह आली की फोटो काढत बसतात. पण मूळ असं आहे की त्या वेव्हचा एकदा पॅटर्न एकदा बघा की तो वेव्ह किती
स्ट्रॉंग येते त्याप्रमाणे तो कसा ते रॉक पॅटर्न्समधनं रॉक फॉर्मेशन्समधनं ती कशी फिरतीये हे एकदा ऑब्झर्व करा, म्हणजे तुम्हाला त्याचे वेगवेगळे पॅटर्न्स तुम्हाला त्या वेव्हचे घेता येतील. सो कमिंग बॅक टू की तुम्ही ह्या गोष्टींचे सगळे विचार करा की वेव्ह पॅटर्न्स कसे येत आहेत, किंवा जर तुम्ही माउंटन शूट करताय तर माउंटन्सच्या जर तुम्ही फोरग्राऊंडला एखादा स्टोन किंवा एखादं काही स्ट्रक्चर जर ठेवलं तर त्याचा तुम्हाला स्केलिंग वाईज उपयोग पडतो. एखादं तुम्ही जर सह्याद्रीत गेलात आणि नुसता माउंटन रेंज शूट करताय तर माउंटन रेंज नुसती शूट नका करू. फोरग्राऊंडला काहीतरी एक सब्जेक्ट ठेवा ज्याच्यानी त्या माउंटनची स्केल कळेल. त्या स्केलचा ऍडव्हान्टेज हा होता की ऑटोमॅटिकली ती डेप्थ इन होते त्या लँडस्केपमध्ये. सो ह्या सगळ्या गोष्टी आहेत तुम्हाला लँडस्केपसाठी मेन विचार करायचा. ह्या जर तुम्ही छोट्या छोट्या गोष्टी यूज केल्या, आणि अजून एक महत्वाची गोष्ट, वाईड अँगल लेन्स आहे म्हणून 10-24 आहे म्हणून डायरेक्ट 10-24 वरती 10लाच फोटो काढला पाहिजे असं अजिबात नसतं. तुम्हाला 10-24 लेन्स दिले याचा अर्थ 10 कधी वापरायचं आणि 24 कधी वापरायचे हे कळलं पाहिजे. की किंवा आता 10 वापरू रे आणि मग नंतर क्रॉप करू, ठीक आहे की वर्स्ट केस सिनारिओज मध्ये तुम्हाला करणं ओके आहे, पण पॉइंट नाही. कारण तुम्ही 10-24 लेन्स घेताय, एक्सप्लोर करा की कुठला अँगल व्यवस्थित येतोय. 10चा ड्रॉबॅक असा आहे की तुम्हाला परत 10 mm ला जर तुम्ही शूट करत असाल तर प्रॉब्लेम आहे डिस्टॉर्शन येण्याचा. एकदा डिस्टॉर्शन आलं ते फोटोशॉपमध्ये काढणं खूप अवघड जातं लँडस्केप शक्यतो. आर्किटेक्चरला त्या मानाने थोडं इझी आहे, पण लँडस्केपला खूप अवघड जातं तुमचं डिस्टॉर्शन काढणं. आणि मग प्रॉब्लेम हा होतो की अल्टिमेटली तुम्ही खूप घाणेरडी इमेज एडिट करता, किंवा स्कायचा बराच भाग आलेला असतो, किंवा कुठेतरी कचरा असतो जो ऐन वेळेला दिसत नाही, नंतर जेव्हा तुम्ही एडिट करता तेव्हा तो कचरा दिसतोय आणि तो रिमूव्ह करता येणं शक्य नसतं. सो पॉइंट नाहीये, तुम्ही जेव्हा शूट करताय तेव्हाच या गोष्टी बघा, काय गोष्टी अवॉइड करू शकताय, फ्रेम काय छान करू शकताय, कुठल्या रूलमध्ये तुम्ही फिट करू शकता का, रूल ऑफ थर्ड्स असेल, गोल्डन पॉईंट असेल, सिमेट्रिकल असेल, लिडिंग लाईन्स असेल. युजली लँडस्केपमध्ये लिडिंग लाईन्स आणि रूल ऑफ थर्ड्स हा खूप महत्वाचा कॉम्पोजिशन रूल आहे. सो ह्या सगळ्या गोष्टींचे विचार करा की काय आपण त्या जो लँडस्केप शूट करतोय त्याच्यात तुम्ही काय मेन रूल्स वापरू शकताय, काय करू शकताय. आणि आय थिंक सो आता सगळ्या कॅमेरांमध्ये ग्रिड लाईन्स आहेत, सो तुम्हाला प्रॉब्लेम्स येत नाहीत की रूल ऑफ थर्ड्स नक्की कुठून सुरू करायचं, कुठं संपवायचं, हे प्रॉब्लेम येत नाही. तुमच्या प्रत्येक कॅमेरांमध्ये लाईव्ह व्ह्यूला ह्या सेटिंग्स आहेत. सो इट्स बेटर की तुम्ही ह्या जर गोष्टी बघितल्या तर. ओके, आय थिंक सो लोक जॉईन होतील तशी येतील इथे. सो आपण स्टार्ट करू मेन एडिटिंग सेशन बद्दल. तर एडिटिंगचा मेन आहे की तुम्ही जेव्हा तुम्ही शूट करता, असं आपण आधी बोललो की तुम्ही शूट केलं, पण अल्टिमेटली जर तुम्हाला माहित नसेल की तुम्हाला प्रोसेसिंगमध्ये काय करायचंय, काय ऍड करायच्या आहेत गोष्टी, काय काढायच्या आहेत गोष्टी, किंवा काय इफेक्ट तुम्हाला मेन द्यायचा आहे, तर खूप जणांचं असतं की जेव्हा तुम्ही एखादा लँडस्केप असतो त्याला खूप उगाच कॉन्ट्रास्ट करत बसतात, किंवा काही वेळेला उगाच फ्लॅट करतात लोक. सो असं नाही की तुम्हाला सीन काय दिसतोय. तर एडिटिंगचे मेन 4 भागांमध्ये मी म्हणेन की स्प्लिट होतं. तर पहिली गोष्ट आहे ती म्हणजे तुमचं रॉ प्रोसेसिंग. सो आय थिंक सो सगळ्यांना हे सगळे करत असावे की तुम्ही प्लीज जेव्हा तुम्ही शूट करताय तेव्हा रॉवर शूट करा, जेपेगवर शूट नका करू. इट्स ओके की एक जेपेग फाईल तयार करा, रॉ प्लस जेपेग शूट करणं, पण रॉवरतीच शूट करा, कारण रॉला तुम्हाला फुल कंट्रोल मिळतो शूट करण्यासाठीचा. सो रॉ तुम्ही शूट करा. आणि पहिलं त्यातलं आहे की रॉ प्रोसेसिंग करणं. सेकंड आहे ती गोष्ट म्हणजे तुमची ऍक्च्युअल एक्सपोजर ब्लेंडिंग. सो तुमचं जर एक्सपोजर करेक्शन्स काही असतील त्या गोष्टी तुम्ही करा. तिसरी गोष्ट आहे ती म्हणजे कलर प्रोसेसिंग. कलर आपण त्याला CC म्हणतो, सो कलर करेक्शन. आणि फोर्थ इज युअर शार्पनिंग. सो इमेजला शार्प करणं. ह्या 4 मेन गोष्टी आहेत की ज्याच्यात तुमचं फोटो एडिटिंग होतं, किंवा मी ही स्टेप्स मी फॉलो करतो. सो मेन त्याच्या आधीच आपण एक बघूया डायनामिक रेंज हा प्रकार काय आहे. सो खूप जण आता परत असं आहे की कॅमेरा ऍडव्हर्टाईज करताना जे टेक्निकली ऍडव्हर्टाइजमेंट करतात किंवा रिव्ह्यूज बघितले असतील तर खूप जण याच्याबद्दल बोलतायत की ह्या कॅमेराची डायनामिक रेंज इतकी आहे, ह्या कॅमेराचा डायनामिक रेंजला प्रॉब्लेम आहे. सो डायनामिक रेंज काय असते हे दाखवतो तुम्हाला. सो मी जस्ट स्क्रीन शेअर करतो. येस,
ओके. सो जर आता सगळे इथे बघत असतील तर जेपॅक फाईल एखादी आहे का? ओके. सो तुम्ही जर ही फाईल बघितली ते ह्यातलं जर तुम्ही बघितलं तर स्काय पूर्ण डल आहे, प्लस फोरग्राऊंडला जर तुम्ही चेक केलं तर इथे जे रॉक स्ट्रक्चर्स आहेत तिथले डिटेल्स दिसत नाहीयेत. जेव्हा आम्ही शूट करत होतो तेव्हा आम्हाला हे सगळं दिसत होतं, कारण ह्यालाच म्हणतात डायनामिक रेंज म्हणतात ह्याला, की तुमचे हायलाइट्स आणि शॅडो मधले डिटेल्स किती दिसत आहेत ह्याला डायनामिक रेंज असं म्हणतात. जेव्हा तुम्ही समजा तुम्ही आता जरी बाहेर गेलात तर तुम्हाला शॅडो मधला पण भाग दिसतो आणि ब्राईट पॅच पण दिसतो, कारण आपल्या डोळ्याची डायनामिक रेंज खूप जास्ती आहे. पण कॅमेरा हे बघू नाही शकत, एका शॉटमध्ये कॅमेराला हे घेता येत नाही. पण ह्याचा पर्याय 2-3 पर्याय आहेत. ती म्हणजे एक तर तुमचा कॅमेरा मूळ कॅमेरा तुमचा डायनामिक रेंज वाईज हाय असणार. आता मी युजली यूज करतो D850, ज्याला 12 स्टॉप्सची डायनामिक रेंज आहे. सो तो 6 स्टॉप्स वर खाली बघू, म्हणजे 6 स्टॉप्स अंधारात बघू शकतो आणि 6 स्टॉप्स ओव्हर असेल तरी तो रिकव्हर करू शकतो. फेज 1 किंवा हसलब्लाड सारखे कॅमेरे किंवा फुजीचा GFX कॅमेरा तो 15 स्टॉप्स पर्यंत जाऊ शकतो. आणि एकच मिनिट, somebody is here. Yeah. सो फुजी किंवा ह्यासारखे कॅमेऱ्याचे 15 स्टॉप्स मध्ये वर खाली बघू शकतात. आणि दुसरा एक टेक्निक येते म्हणजे HDR. सो ह्याला म्हणतात हाय डायनामिक रेंज फोटोग्राफ. हाय डायनामिक रेंज म्हणजे हा HDR फोटोला प्रॉब्लेम एवढाच असतो की जर तुम्ही ते नीट प्रोसेस नाही केलं ते खूप आर्टिफिशियल वाटतं आणि खूप प्रॉब्लेम क्रिएट करतो. सो HDR पेक्षा इट्स बेटर की तुम्ही जर थोडेच म्हणजे 2 फोटोज घ्या किंवा 3 फोटोज घ्या की ज्याला डायनामिक रेंज वाईज तुम्हाला हाय करता येईल, पण याचा HDR सारखा तो फॉल्स इफेक्ट नाही दिसणार. इव्हन मागच्या पूर्वी जे मी बोललो होतो, मागच्या सेशनच्या वेळेला बोललो होतो की तुम्ही लोकेशन बघताना त्याच्या ओव्हरऑल लाइटिंग आणि ह्याचा पण खूप विचार करा. सो जस्ट मी हा सेम फोटो आहे, ऑलमोस्ट सेम स्पॉट वरनं घेतलाय. हा संध्याकाळी घेतलेला आहे आणि हा नेक्स्ट मॉर्निंग घेतलेला आहे. सो जर याच्यात बघितलं तर सन एक्झॅक्टली माझ्या मागे आहे, ह्या वॉटरफॉलच्या मागे आहे. आणि इव्हन तुम्ही जर राईट हँड कॉर्नरला बघितलं तर माझ्या लेन्सच्या म्हणजे फिल्टरमधनं रिफ्लेक्ट होऊन ते लेन्सचं पण मला दिसले OIS आणि समथिंग काहीतरी लिहिलेलं आहे. प्रॉब्लेम याचा आहे की हे ऑड आहे, हे एक तर मला कट करणं अवघड आहे. दुसरी गोष्ट जर बघितलं तर हा लाईट कसा ऑड पडलाय, हे इथनं मधल्या अर्ध्याच्या ह्याच्यातनं लाईट पडलाय, इकडचा भाग शॅडो मध्ये, इथे खूप ब्राईट पॅच आहे, प्रॉब्लेमॅटिक आहे. पण नेक्स्ट मॉर्निंग तुम्हाला हा व्ह्यू मिळतो. शॅडो आहे मान्य आहे, पण ही ऍटलिस्ट रिकव्हरेबल आहे. सो ह्या गोष्टी खूप बघा की तुम्ही काय शूट करतो. सो आम्ही हा गोडाफॉस म्हणून वॉटरफॉल आहे आईसलँड मधला. सो तुम्ही आम्ही संध्याकाळी गेलो होतो, नेक्स्ट मॉर्निंग परत गेलो, कारण मला हा फोटो होता तो मला मिळाला नाही. सो की तुम्ही फक्त जर तुम्ही ऑब्झर्व केलं तर ह्या लगेच गोष्टी समजून येऊ शकतात की तुम्हाला काय कुठं शूट करायचंय, कसं शूट करायचंय. इवन अजून दाखवायचं म्हणजे सो माउंटन्स बद्दल जे मी बोललो होतो की तुम्ही युजली फोरग्राऊंड ठेवा. सो हे क्रेटर आहे. क्रेटर म्हणजे बेसिकली उल्का पडून तिथे एक तळं होतं आणि आता तिथे पूर्ण तेव्हा बर्फ झाला होता. प्रॉब्लेम ह्या अँगलचा की जरी मी फोरग्राऊंडला ठेवलं तरी आता हे क्रेटर माझं कट झालंय या सीन मध्ये, आणि हे किती क्रेटर मोठं आहे हे मला कळत नाहीये. पण नेक्स्ट फोटो बघितला तर ओव्हरऑल फोरग्राऊंड बघता की हे डीप किती आहे. दुसरी गोष्ट माउंटननी बॅकग्राऊंडला ऍड केलाय, ह्याच्यात दुसरीकडे कुठेही काही नाहीये, काय मागे आहे किंवा कुठला रेफरन्स पॉईंट घ्यायचा हे कळत नाहीये. ह्याच्यात पूर्ण क्रेटरचा शेप दिसतो जो ह्याच्यात दिसत नाहीये. सो क्रेटरचा शेप दिसतोय, माउंटन आहे, सो इमेज बॅलन्स होते, प्लस तुम्हाला डेप्थ कळते, आणि प्लस फोरग्राऊंडला असल्यामुळे ते किती खाली हे पण कळतं, किती मोठं आहे हे पण कळतं. दुसरं आहे की जसं आता हा एक वॉटरफॉल आहे, दरवेळेला लँडस्केप म्हणलं की हॉरिझॉन्टलच पाहिजे असं नाहीये, व्हर्टिकल लँडस्केप सुद्धा असू शकतात. जो सेम इथं भाग आहे ह्याच्यात सुद्धा जर बघितलं तर मी इथे पुढे या साईडला फोरग्राऊंड ऍड केलंय. मी जर कट इथनच जर केलं तर इमेज दिसेल ओके, पण प्रॉब्लेम ह्याच्यात हाच होतो की तुम्हाला
काय एलिमेंट आहे, किती लांब आहे, किती मोठे हे कळत नाही. सेम ह्याच्यामध्ये तोच घेतलाय भाग, फक्त ह्याच्यामध्ये आता मी स्कायचा भाग जास्त घेतलाय. सो ह्याच्यात मी स्काय खूप कमी ठेवलं होतं. यात स्काय आणि फोरग्राऊंड खूप जास्त ठेवलं आणि परत इम्पॅक्ट हा माझा वॉटरफॉल वरती आहे. दुसरं, ही जर एक इमेज बघितली तर ह्याच्यात लिडिंग लाईन कळतीये. सो ही जी रिव्हर फ्लो होतीये, सो ही रिव्हर फ्लो होत 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 बरोबर या मॉनेस्ट्रीकडेच जाते. सो तुमचं लक्ष ऑटोमॅटिकली त्या मॉनेस्ट्रीकडेच जातं आणि सगळीकडे ग्रीनरी आणि ग्रे टोन्स असल्यामुळे ऑटोमॅटिकली दुसरीकडे लक्ष डायव्हर्ट होत नाही. याला लिडिंग लाईन्स असं म्हणतात. ओके, सो जेव्हा तुम्ही रॉ विंडो ओपन करता तेव्हा तुम्हाला असं दिसतं फोटोशॉपमध्ये. तर इथे तुम्ही जर खाली डिटेल्स बघितले तर इथे ऑलरेडी D850 चा रिझल्ट आहे. दिस इज 45 मेगापिक्सल इमेज. पहिली गोष्ट तुम्ही करायची ती म्हणजे इथे 2 ट्रायंगल्स आहेत, हे तुम्ही क्लिक करा. सो ट्रायंगल्सचा मेन काय होतं, जर इथे आता तुम्ही सन बघितला तर मी जर हा हायलाइटचा पॅच काढला इथला, तर इथे रेड पॅच इंडिकेट करतोय तो म्हणजे की तो हायलाइट आहे. तो इतका हायलाइट आहे की जो मी प्रिंट केला तर तो व्हाईट स्पॉट म्हणूनच येणार आहे. त्याच्यात ते डिटेल्स रिकव्हरेबल आत्ता नाहीये. ऑब्व्हियसली दिस इज रिकव्हरेबल, आपण आता एडिटिंगच्या स्टेपला आहोत म्हणून. मेन ह्याचा काय आहे तर हे पॉइंट्स आहेत की जिथे तुम्हाला कळतं की शॅडोज कुठे आहेत आणि हायलाइट्स कुठे आहेत. दुसरं, जर आता जसं मी इथे एक्सपोजर डाऊन केलं तर तुम्हाला इथे ब्लॅक साईडला इथे तुम्हाला ब्लू पॅच दिसायला सुरुवात झाला असेल. सो हा इंडिकेट करतो की इथे तुमचे ब्लॅकचे डिटेल्स नाही आहेत. सो जसं आधीच्या इथे तुम्हाला स्कायचं होतं तसं आता म्हणजे हायलाइट्सचे होते तसं इथे तुमचे शॅडोजचे नाही आहेत. ओके, सो हा तुमचा हिस्टोग्राम आहे. याच्यात जर तुम्ही बघितला हा इथे ब्लॅक्स आहेत, मग शॅडोज येतात, मग एक्सपोजर म्हणजे मिड टोन आणि मग हायलाइट्स. तर मिड टोन्स म्हणजे जर आपण स्प्लिट केलं तर शॅडोज इज अ डार्क पॅच, मिड टोन्स हे ग्रे झोन असतो आणि हायलाइट्स हा व्हाईट पॅच असतो. सो हे 3 मध्ये अख्खी तुमची इमेज डिवाइड होते. आता ऑब्व्हियसली इथे जर शॅडो पोर्शन जास्ती आहे, कारण ऑब्व्हियस शॅडो इथे जास्ती आहे. मी जर मूव्ह केलं हे उजवीकडे तो ऑटोमॅटिकली हिस्टोग्राम माझा हायलाइट्स कडे जायला लागलाय, कारण ऑब्व्हियसली आता इथे तुमचा ब्राईट पॅच जास्ती आहे. सो हा खूप इम्पॉर्टंट भाग आहे की तुमची इमेज कशी आहे. तुमच्या इमेजमध्ये ह्या तिन्ही गोष्टी पाहिजेत. हायलाइट्स पण पाहिजेत, मिडटोन्स पण पाहिजेत आणि शॅडोज पण पाहिजे. कॅनन एकमेव अशी कंपनी आहे की ज्याला एडिटिंगमध्ये फार स्कोप नाही करतात, कारण कॅननची डायनॅमिक रेंज फार भंगार आहे. आणि भंगार ह्याचा हा ऑड शब्द आहे, मी वाईट असं म्हणू शकलो असतो पण अजिबात नाही. कॅननचा प्रॉब्लेमच आहे की इमेजेस नॉइझी व्हायला सुरुवात करतात. त्याच्यामध्ये सोनी, निकॉन, फुजी, ऑलिम्पस, पॅनासॉनिक इव्हन काही बाबतीत बऱ्यापैकी चांगली डायनॅमिक रेंज बऱ्याच कॅमेऱ्यांमध्ये देतं. पण फुजी झालं किंवा निकॉन झालं यांची डायनॅमिक रेंज खरंच खूप छान आहे. सो आपण डायनॅमिक रेंज कडे बघताना पहिलं म्हणजे हायलाइट्स आपण आता डाऊन करू. हा हायलाइट पॅच आहे इथे सनचा, जो आपण डाऊन करू. जसं मी हायलाइट पॅच डाऊन करायला लागेन, स्काय मध्ये आता रिकव्हरी सुरू झाली आहे आणि मी जर कम्प्लीट केलं तर आता मला ऑलरेडी थोडंसं दिसतंय इथे, जो मी व्हाईट्स जर कमी केले ते पूर्ण जाईल. आणि जर आता मी इथे कम्पेअर केलं तर तुम्हाला इथे दिसेल की इथे जे ही डावीकडे दिसते बिफोर आहे, उजवीकडे आफ्टर आहे. तुम्हाला स्काय मधले इव्हन डिटेल्स रिकव्हर झाले. इव्हन वॉटर बॉडीज मधले तुमचे इथले जे डिटेल्स होते, सी इथे तुम्हाला काही इथे दिसत नव्हतं, पूर्ण व्हाईट पॅच दिसत होतं, तुम्हाला आता सनसेटचा परफेक्ट पॅच तयार झालाय. सो सिम्पल एक स्टेपनी तुमची ही डायनॅमिक रेंज तुमची ग्रो कशी होते हे दिसतं. दुसरं, आता इथे शॅडो पोर्शन आहे हा सगळा. जर मी शॅडोज अप केल्या तर मला शॅडो एरिया दिसायला लागला. आता परत मी इथे बघितलं तर तुम्हाला आधी इकडचे कुठलेच डिटेल्स नीट दिसत नव्हते. सी, आता मला इथले डिटेल्स नीट दिसायला लागलेत, व्यवस्थित कशावर काय आहे सगळं नीट दिसतंय. सो ह्याला डायनॅमिक रेंज म्हणतात की तुमचा कॅमेरा ब्राईट पॅच आणि डार्क पॅचेस मध्ये किती बघू शकतो. आता ऑब्व्हियसली ही थोडीशी वॉर्म इमेज आहे, सनसेट आहे, सो ही वॉर्म असणं गरजेचं आहे. सो मी इथे टेम्परेचर वाईज चेंज करू शकतो. दुसरी गोष्ट, व्हाईट बॅलन्स तुम्हाला रॉला ऍडजस्ट करता येतो नंतर न पण. सो मी आता जर शेड केला तरी ऑटोमॅटिकली वॉर्म इमेज तयार झाली. पण मी आता आहे त्याच्यावरच ठेवतो आणि आपण इथे ऍडजस्ट करूया आपण स्वतः. आणि दिस इज मोर दॅन इनफ. आणि थोडीशी मॅजेंटा थोडासा टोन ऍड केला.
सो हीच तुमची डायरेक्ट इमेज बघितलं तर थोडीशी लगेच तुम्हाला दिसेल की ऑटोमॅटिकली ती चांगली दिसायला लागलेली आहे हार्डली 3-4 स्टेप्समध्ये. दुसरं असं आहे की ह्याच्यातलं पुढचं टूल आहे ते म्हणजे टेक्स्चर क्लॅरिटी अँड डिहेज. सो टेक्स्चर म्हणजे बेसिकली तुमचं थोडंसं शार्पनेस वाढवतं, क्लॅरिटी पण तुमचा शार्पनेस वाढवतं, पण क्लॅरिटी हा उपयोगाचा नाहीये ह्या याच्यामध्ये. टेक्स्चर थोडंफार उपयोगी आहे. डिहेज ही खूप महत्वाची गोष्ट आहे. सो डिहेज मेन काय करतं तर सीस्केप झालं किंवा तुम्ही माउंटेन शूट करत असाल तर तुम्हाला हेझीनेस येतो. हेझीनेस म्हणजे थोडंसं धुसर धुसर दिसत असतं. सो डिहेज हा प्रकार काय करतो तर ती हेज काढायचा ट्राय करतो. जर तुम्ही हे थोडासा जरी कंट्रोल मी मूव्ह केला, तुम्हाला डिटेल्स वाढलेत, त्या स्काय मधले असतील किंवा इव्हन समुद्रातले डिटेल्स असतील, हे वाढलेत. सो फार नाही आपल्याला करायचंय, खूप वाढवलं तर काहीच पॉईंट नाहीये. सो आपल्याला खूप नाही करायचंय, आपल्याला थोडंसंच करायचं की ज्याच्याने तुमचं इमेज थोडीशी शार्प होईल, थोडीशी क्लिअर होईल. आणि आपण टेक्स्चर थोडंसं वाढवणार आहोत की एक हार्डली 15 ते 20 नी. प्रिंटिंग करताना व्हॉट शुड बी केप्ट इन अ माइंड वाय एडिटिंग. नागेश तेच मी आता बोलतोय की काय काय आपण गोष्टी प्रिंटिंगसाठी पण विचार करायच्या आहेत. जसं आत्ता मी बोललो होतो की मेन हायलाइट पॅचेस आणि शॅडो पॅचेस हे खूप इम्पॉर्टंट आहे तुम्ही जेव्हा प्रोसेसिंगसाठी प्रिंटिंगला देणार असाल ही नंतर इमेज तर. ओके, कमिंग बॅक टू द इमेज. सो तुम्ही लिहेज पर्यंत आलात. खालचा आहे तो म्हणजे व्हायब्रन्स आणि सॅच्युरेशन. तर व्हायब्रन्स मेन काय आहे तर तुमचे जी काय इमेजमध्ये ऑलरेडी कलर आहे तो फक्त व्हायब्रंट करत जातो. याच्यात जर वॉर्म टोन आहे तो फक्त वॉर्म करत जाईल. पण सॅच्युरेशन ओव्हरऑलच सगळं बूस्ट करतं, सगळे कलर्स बूस्ट करतं. सो मी जर डाऊन केलं तर ही ब्लॅक अँड व्हाईट होईल आणि खूप वर केली ते खूप ऑड होईल. खूप जण सीन डायनॅमिक करायचं म्हणून सॅच्युरेशन फुल स्केलला करून ठेवतात. पण हे ऑब्व्हियसली जर स्क्रीनवर तुम्ही बघितलं ते खूप घाण दिसतंय. इतकं आपल्याला नाही करायचं. सो सॅच्युरेशन आपल्याला तेवढंच ठेवायचं जेवढं त्याला गरजेचं आहे. सो हार्डली एक 15 ते 20 इज मोर दॅन इनफ. बरं, हा रेशो जो मी सांगतोय हा पर्टिक्युलर इमेजसाठी, हा प्रत्येक इमेजला सेम रेशो असेलच असं नाहीये. सो आईसलँडच्या इमेजेसला तुम्हाला प्रॉब्लेम हाच येतो की तुम्ही सॅच्युरेशन अप करूच शकत नाही कारण युजली सगळं फ्लॅट आहे, ब्लॅक आणि व्हाईट स्काय मध्येच आहे. सो त्याच्यात तुम्ही सॅच्युरेशन अप डाऊन करून उपयोगच नाहीये. सो तिथे तुम्हाला मेनली हायलाइट शॅडोज आणि ब्लॅक्स मध्येच खूप खेळावं लागतं. ओके, हा एक झाला, एक साईड झाली ही. त्याच्या वरती जर इथे बघितलं तर इथे पण वरती टूल्स आहेत. तर पहिलं आहे ते झूम आहे, दुसरं ते मूव्ह आहे, तिसरं आहे ते कलर पिकर आहे, चौथं कलर पिकर आहे, नंतर क्रॉप आहे, नंतर स्ट्रेटनिंग आहे. तर स्ट्रेटनिंगचं एक चांगली गोष्ट काय, जर तुम्ही इथे जर गेलं तर असं एक आपलं बबलचं असतं ना, आपलं बबल लेव्हलर, तसं एक दिसेल. काही नाही, त्याचा एक असं एक तुम्हाला दिसेल स्क्रीनवरती टूल. आणि तुम्ही जस्ट स्ट्रेट लाईन शिफ्ट धरून जर तुम्ही स्ट्रेट लाईन पकडली, ही जर स्ट्रेट लाईन आहे असं धरलं तर ही इमेज ऑटोमॅटिकली स्ट्रेट होऊन जाईल. आता ऑब्व्हियसली ही माझी ऑलरेडी स्ट्रेट होती, ती मी चुकून उलटी केली. पण जर मी ही अशी म्हणली की ही स्ट्रेट लाईन आहे असं धरलं तर ऑटोमॅटिकली त्या स्ट्रेट लाईनला धरून तो फोटो सरळ केला जातो. 1-2 फोटो आहेत जे मी दाखवीन जे थोडे तिरके आलेले आहेत समहाऊ, ते मी स्ट्रेट करून दाखवीन. ही आत्ता इमेज स्ट्रेट करायची गरज नाहीये. त्याच्या पुढचं टूल आहे ते म्हणजे महत्वाचं आहे म्हणजे ग्रेडेशन मॅप. आता ग्रेडेशन मॅप नको, सॉरी ग्रेडिंग फिल्टर, ग्रेडेशन मॅप सारखंच आहे ते. सो जर तुम्ही मगाशी बघितलं तर मी ग्रेडियंट फिल्टर सांगितला होता. सो हे तेच काम करतं, ग्रेडिंग फिल्टरचंच काम करतं. तर मी सेम तुम्हाला प्लसची साईन दिसेल, शिफ्ट धरून ठेवा आणि तुम्ही हे खाली खेचा. दिसलं ग्रेडेशन सारखंच तिची एक स्केल दिसली. आणि मी एक्सपोजर डाऊन केलं याचं तर दिसेल की वरचा भाग डाऊन होतोय, खालचा भाग आहे तसाच राहिलाय. मी थोडंसं अजून खाली मूव्ह केलं, तुम्हाला दिसेल याचं मूव्ह तो वाढलाय होणं. प्लस जर मी याचं थोडंसं अजून जर वॉर्म टोन केला तर स्काय माझं वॉर्म होईल. तेवढ्याच पर्टिक्युलर पोर्शनला तो करतोय, बाकी कुठेही तो काम करत नाहीये. एवढं जिथे तुम्हाला ते ग्रीन टू रेड दिसतात एवढ्याच भागावर हा काम करतोय, बाकी कुठल्याही एरियावर तो काम करत नाहीये. सो ऑटोमॅटिकली परत आपण बिफोर आफ्टर करू. सी, जी तुमच्या डावीकडे दिसते किती फ्लॅट स्काय, किती बोरिंग दिसत होतं, जे आता सडनली
अजून मी पूर्ण फोटोशॉपमध्ये पण आलेलो नाही, मी फक्त रॉ प्रोसेसिंगमध्ये. पण ही तुम्हाला गोष्ट याच्यात दिसली. कमिंग बॅक, दुसरं त्याच्यात शेजारी अजून एक आहे ते म्हणजे इलिप्टिकल टूल. आता हे पण सेमच काम करतं, फक्त ते ग्रेडेशन सारखं नाही, ते इलिप्टिकल ह्याच्यामध्ये काम करतं. सो मी दिसलंय हा, आणि मी परत हे रिसेट केलं कारण आधीच ते सेटिंग त्याच्यावर होतं. आता याला मला डाऊन करायची गरज नाही, पण मला वॉर्म करायचा आहे. हा खूप नकोय, आणि थोडासा ग्रीनिश ठेवला म्हणजे जेणेकरून तो मला नॅचरल इफेक्ट देईल. सो सिम्पल प्रोसेसमध्ये एवढी इमेज तुम्ही एका पॅनलमधनं करू शकता. पुढची त्याची एक ते आहे म्हणजे तुम्ही कर्व्स मध्ये पण खेळू शकता जर तुम्हाला कर्व्स आवडत असतील खेळायला, कर्व सेटिंग्सच्या याच्यात. पण अदरवाईज मी यूज नाही करत कर्व्स, पण केलं इट्स गुड, नसेल ठीक आहे. तिसरं म्हणजे शार्पनिंग. युजली शार्पनिंग 0 ठेवा, कारण आपण शार्पनिंग नंतर ऍड करतो आणि रॉ प्रोसेसिंग मधलं शार्पनिंग थोडं ऑड आहे. सो बेटर शार्पनिंग याच्यात नका करू. द ओनली थिंग यू कॅन डू इज अ नॉईज रिडक्शन. जर तुमच्याकडे असा कॅमेरा आहे कॅनन सारखा ज्याच्यात नॉईज येऊ शकतो, सो तुम्ही याच्यात ऍड करू, तुम्ही रिमूव्ह करू शकता. किंवा खूप डर आहे, खूप हाय आयएसओ वरती शूट करताय तर बेटर आहे तुम्ही नॉईज रिडक्शन करणं. तिसरं आहे ते म्हणजे ह्यू सॅच्युरेशन ल्युमिनन्स, HSL सेटिंग. सो ह्यू म्हणजे तुमचा कलरचं तुमचं किती से रेड असेल तर ते पिंक पासून तुमचं ऑरेंज पर्यंत होतं, ऑरेंजेस घेतलं तर ऑरेंज पासून येलो येतं, येलो असेल तर येलो टू ग्रीन जातो. सो हा तुम्हाला पॅच कसा तुम्हाला ह्यूचं मॉड्युलेशन करायचं, तुमचा कलर कसा ट्विक करायचा आहे. सो जर मी आता याच्यामध्ये आपला मेनली ऑरेंज आहे, सो जर मी ऑरेंज पॅनल मूव्ह केला तर दिसते. मी जर जसं असं जातोय हा ग्रीन कडे येलो कडे जास्ती जातोय, मी थोडा इथे आणलं तर रेड कडे. तुम्हाला सीन काय दाखवायचा आहे ह्याच्यावरती खूप ठरतं. सो जे तुम्हाला वाटतंय जसा सीन तुम्ही बघितलाय तसा तुम्ही ठेवा. तुम्हाला याच्यातनं ड्रामा ऍड करू शकता तुम्ही. ठीक आहे, आपण हा खूप एवढा नको, थोडासाच ठेवू. आणि नंतर सॅच्युरेशनला ऑब्व्हियसली परत तेच की जर मी ऑरेंज पूर्ण घेतला तर पूर्ण ऑरेंज एरिया सॅच्युरेट होतोय. जर मी डाऊन केला तर फक्त ऑरेंज पॅच डाऊन होतोय, बाकी कुठलेही डिसॅच्युरेट होत नाहीये. पण आपण खूप नको, कारण ऑलरेडी आपला बरं आहे की इमेज विविड आहे. लुमिनन्स म्हणजे तुमच्या कलरचा ब्राईटनेस. सो परत मी ऑरेंजला गेलो आणि जर मी हा डल केला तर आता हा डल व्हायला लागला. फक्त ऑरेंज जिथे जिथे आहे तो डल होतोय. जर मी हा वाढवला तर जिथे ऑरेंज आहे तेवढाच ब्राईट होतोय. सो हा पर्टिक्युलर कलर्स वाईज खेळला जातो. आता ह्याच्यातला असा आहे की पूर्वी खूप जण, काही जणांचं असं असेल की पूर्वीची फोटोग्राफीच म्हणजे खूप परफेक्ट होती, कारण पूर्वी एडिटिंग नव्हतं. तर पूर्वी एडिटिंग होतं, पूर्वी डार्करूम मध्ये एडिटिंग केलं जायचं. सो कलर करेक्शन हा भाग पूर्वी पण होता. इव्हन प्रिंटिंगचा हा मेन भाग होता की कलर कास्ट ओळखून कलर कास्ट काढणं हा मेन भाग होता प्रिंटिंगचा. म्हणजेच तुम्ही कलर करेक्शन करताय, हाच त्यातला मूळ उद्देश आहे. सो टेक्निक फक्त आता काय तुम्ही हे कॉम्प्युटरवरती करताय, पूर्वी ते मॅन्युअल वर्क होतं, लेबर वर्क होतं. पण एडिटिंग हा भाग दरवेळेला होता, तो असणार आहे. तुम्ही ते कसं करताय ह्याला खूप, किती करताय ह्याला पण खूप इम्पॉर्टंट आहे. त्याच्यानंतरचं आहे ते म्हणजे लेन्स ऍडजस्टमेंट. तर लेन्स करेक्शन हा भाग आहे की तुम्ही जे लेन्स वापरताय प्रत्येक लेन्सला काही ना काहीतरी प्रॉब्लेम असतात आणि पर्टिक्युलर बॉडीसाठी. सो आता ही मी इमेज शूट केली आहे टोकिनाच्या 1735 वरती. सो इथे जर तुम्हाला इन्फोमध्ये दिसतंय की माझं ऑलरेडी F8 अपर्चर आहे, 20 सेकंदाचा शटर स्पीड आहे, ISO 64 आहे आणि 1735 लेन्स आहे. जर बघितलं तर इथे क्रोमॅटिक ॲबरेशन्स म्हणजे काय करतं, जर तुम्हाला तुमचे लेन्स चीप असेल तर तुमच्या एजला मॅजेंटा टोन किंवा असे टोन्स तुम्हाला खूप दिसत असतात. सो ते जर तुम्हाला काढायचे असतील तर क्रोमॅटिक ॲबरेशन्स जर तुम्ही टिक केलं तर ते निघून जातील बऱ्यापैकी. आणि एनेबल प्रोफाईल करेक्शन, जर मी प्रोफाईल करेक्शन क्लिक केलं ऑटोमॅटिकली माझी कॅमेरा बॉडी सगळं दिसतंय, कुठला कॅमेरा होता, कुठली लेन्स होती. आणि जर आधी मी परत एकदा ऑन ऑफ करून दाखवतोय. जर तुम्ही बघितलं त्याला विग्नेट्स दिसत आहेत, कॉर्नर्स ना इथे विग्नेट्स दिसत आहेत. जर मी हे क्लिक केलं तर विग्नेट्स निघून गेले, कारण ती पर्टिक्युलर लेन्स एक विग्नेटचा एक सेट तयार करते, जे ऑलरेडी ती प्रोफाईल फोटोशॉपमध्ये दिलेली आहे की अशी लेन्स जर आली तर तुम्ही ते रिमूव्ह करायला काय करू शकता किंवा काय सेटिंग वापरा. सो ऑटोमॅटिकली एनेबल प्रोफाईल करेक्शन केल्यावरती सगळं निघून गेलं.
सो हा खूप इम्पॉर्टंट आहे, हे तुम्ही टिक करणं तुमच्या एडिटिंगच्या ह्याच्यात. आणि प्लस तुम्हाला जर हवंच असेल तर तुम्ही विग्नेट्स कमी जास्त करू शकता, डिस्टॉर्शन्स पण कमी जास्त करू शकता, पण आय वोंट रेकमेंड, कारण ऑलरेडी ती गोष्ट आपण फ्रेम करताना विचार केलेली आहे. सो ही झाली पहिली स्टेप, म्हणजे तुमची रॉ प्रोसेसिंग. आता ही आपण इमेज एकदा परत बघूया की फर्स्ट पासून कशी दिसते, की आपण ही इमेज डावीकडे दिसते, ही खूप ओरिजिनल इमेज काय दिसते आणि आता रॉ प्रोसेसमध्ये काय झालंय. सो जस्ट ओपन इमेज करा, तुम्हाला इमेज ओपन होईल फोटोशॉपमध्ये. ओके. सो बऱ्याच लोकांना फोटोशॉप माहिती असेल नसेल माहित नाही, नसेल माहिती तर थोडीशी फास्ट प्रोसेस मे बी तुमच्यासाठी असू शकते, पण ठीक आहे, तुम्हाला थोडंसं मी सांगेन. एक असते फोटोशॉप मधली एक गोष्ट असते ती म्हणजे डिस्ट्रक्टिव्ह प्रोसेस. सो डिस्ट्रक्टिव्ह प्रोसेस म्हणजे काय, तर तुम्ही एकाच लेअरवरती सारखं काम करत राहणं. म्हणजे हाच आता जो बॅकग्राऊंडचा लेअर आहे उजवीकडे दिसतोय, त्याच्यावरच तुम्ही सारखं जर काम करत बसलात तर तुम्हाला अल्टिमेटली इमेज मधला डेटा जो आहे तो नीट राहत नाही, तुम्हाला रिकव्हरी त्याच्यात नसते. सो ती डिस्ट्रक्टिव्ह प्रोसेस आहे. सो तुम्ही जर प्रत्येक लेअर जर वेगवेगळ्या प्रत्येक सेटिंग तुमची जर वेगवेगळ्या लेअरवरती केली तर ती डिस्ट्रक्टिव्ह प्रोसेस होत नाही. सो आपण आता धरू की याच्यात जरा मला थोडा कॉन्ट्रास्ट ऍड करायचा, सो मी लेवल्स थ्रू कॉन्ट्रास्ट ऍड करतो. सो इथे जर खाली बघितलं तर इथे प्लस डार्क आणि ब्राईटचा आहे. जर इथे गेलो आणि इथे जाऊन लेवल्सला गेलो तर इथे लेवल्सचा एक वेगळा लेअर क्रिएट होतो, आणि मी ऑल्ट की दाबली आणि मी जिथं मला याचे दिसायला सुरुवात होईल पॅचेस तिथे मी थांबणार आहे, आणि मी थोडंसं हे पण वाढवलं. सो बघितलं तर थोडासा कॉन्ट्रास्ट वाढलाय इमेज मधला, ऑटोमॅटिकली हा कॉन्ट्रास्ट अप झाला. सो आत्ता ही इमेज मी खूप काम ऍक्च्युअल रॉ ह्याच्यात करत नाही, मेन फोटोशॉपमध्ये याच्यात रॉ प्रोसेसिंग मध्येच माझं मेन काम होऊन जातं. पण ह्याच्या जोडीला सगळ्यात महत्वाचा टूल मी वापरतो ती म्हणजे कलर इफेक्ट्स प्रो. सो निक कलेक्शनचं हे कलर इफेक्ट्स प्रो आहे, जे आता DxO कडे आहे. बरं, ओके, अगेन 10 मिनिट्स राहिली आहेत. परत आपण एक 8 मिनिटांनी मी रिमाइंड करीन आणि वी विल स्टार्ट द सेशन अगेन इथूनच. सो ओके, वी विल गो हिअर की कलर इफेक्ट्स प्रो. तर कलर बेसिकली मी एक सांगतो की निक कलेक्शनचे एक छान टूल्स आहेत. माझ्याकडे हे लायसन्स्ड व्हर्जन आहे, जेव्हा गुगलकडे होतं तेव्हा फ्री होतं, आता ही पेड व्हर्जन्स आहेत. सो ह्याचा काहीच उपयोग नाही आहे आता. थोडंसं मशीन हे स्लो आहे त्यामुळे वेळ घेत आहे. ओके, सो मेन मी आलो लँडस्केपसाठी. ओके, सो याच्यामधली माझी मेन आहेत ती म्हणजे ब्रिलियन्स अँड वॉर्म, हे एक माझं फेवरेट आहे. प्रो कॉन्ट्रास्ट आणि पोलरायझेशन हे 3 माझी मेन फार फेवरेट टूल्स आहेत. सो ब्रिलियन्स अँड वॉर्म काय करतं, ते बेसिकली तुमच्या इमेजमध्ये वॉर्मपणा आणतं किंवा ब्लूपणा आणतं. जर मी इथे गेलो तर ब्लूइशपणा आणतंय, थोडंसं वॉर्मपणा आणतंय. पोलरायझेशन म्हणजे बेसिकली जो पोलरायझर आपण वापरतो हे तुमचं इथे पण वर्क होऊ शकतं, पण ऑब्व्हियसली जे तुमचं ऍक्च्युअल फिल्टर देणारे तसं रेप्लिकेट नाही करत, हे थोडंसं डिजिटाइजच असतं. पण एका कधी कधी उपयोगी पडतं एक्स्ट्रा पोलरायझेशन तुम्हाला करायचं असेल, थोडासा कॉन्ट्रास्ट अजून ट्विक करायचा असेल तर. तिसरं आहे ते म्हणजे प्रो कॉन्ट्रास्ट. प्रो कॉन्ट्रास्ट हे खूप छान टूल आहे. जर एक्झॅक्टली जर तुम्हाला खूप कलर कॉन्ट्रास्ट नको आहे तर डायनामिक कॉन्ट्रास्ट जर तुम्ही बूस्ट केला तर तुम्हाला इथे लगेच दिसेल. मी जस्ट थोडंसं केलं तरी फरक पडतोय, आणि मी हे जस्ट ऑन ऑफ केलं, दिसतोय फरक की थोडासा त्याच्यात एक पंच ऍड झालाय, आणि मी ओके म्हणलं तर त्याचा पण एक वेगळा लेअर क्रिएट होतो. ओके, सो जस्ट मी परत एकदा दाखवतो. ही आधी कलर इफेक्ट्स प्रो मध्ये घ्यायच्या आधीची
ही इमेज आहे आणि जस्ट मी कलर इफेक्ट्स प्रो नंतर ही इमेज क्रिएट होतीये. तुम्हाला फरक लगेच दिसत असेल की कॉन्ट्रास्ट थोडा बूस्ट झालाय, वॉर्म छान त्याच्यात आलेली आहे. सो ह्याच्यात पुढचं म्हणजे की शार्पनिंग ऍड करणं. सो शार्पनिंग करताना खूप साऱ्या गोष्टी आहेत की खूप जण फिल्टरला जाऊन इथे शार्पनला जाऊन तुम्ही अनशार्प करू शकता, स्मार्ट शार्पन करू शकता, सगळ्या ह्या गोष्टी करू शकता. पण ह्यातला प्रॉब्लेम असतो जेव्हा तुम्ही शार्प करता तेव्हा नॉईज पण ऍड होतो. सो बेस्ट मी वापरतो याच्यासाठी गोष्ट ती म्हणजे हाय पास. सो मी एक नवीन लेअर क्रिएट केला. नवीन लेअर क्रिएट करायला तुम्ही जस्ट लेअर उचला आणि याच्यात न्या किंवा कमांड जे किंवा कंट्रोल जे करा, तुमचा एक नवीन लेअर क्रिएट होईल. आणि मी इथे ह्याला लेअरचं नाव दिलं शार्पन. आणि मी फिल्टरला गेलो, अदर्सला जाऊन मी हाय पास केलं. सो हाय पासचा ऍडव्हान्टेज काय होतो, आता इथे जर तुम्ही चेक केलं, इथे रेडियस 0 केला, आता पूर्ण ग्रे इमेज दिसतीये. जसं मी हा रेडियस पिक्सेल्समध्ये मूव्ह करीन, तुम्हाला इमेजेस इथे दिसायला, हे स्टोन्स इथे दिसायला लागलेत. हे आपल्याला खूप पण नाही करायचे शार्प, आपल्याला एवढेच दाखवायचे की जेवढे ते विजिबल राहू दिसतायत. सो दिस इज ओके, और 2.2 इज मोर दॅन इनफ. की याच्यात मला आता तुम्ही इथे जर बघितलं तर इथे तुम्हाला ते स्ट्रक्चर नीट दिसायला लागलं, त्याचे एजेस नीट दिसायला लागल्या आणि मी ओके म्हणलं. आता एक पूर्ण ग्रेज दिसतीये. पण जर तुम्ही इथे तुमच्या लेअर ब्लेंडिंग मोडला गेलात आणि तिथे गेलात तर ओव्हरले म्हणला की ऑटोमॅटिकली, मी आता थोडंसं इथे बघतो, इमेज तुम्हाला शार्प झालेली दिसेल. पण आता तुमचा ह्याच याच्यामध्ये नॉईज पण इथे ऍड होतो. जर तुम्ही ह्या एरियात बघितला तर स्काय जे सॉफ्ट आहे तिथे थोडासा नॉईज ऍड झालाय. त्याच्यासाठी तुम्ही काय करा, तर मास्क म्हणून इथे ऑप्शन असतो. सो तुम्ही इथे खाली जर गेलं या लेअर्सच्या इथे खाली, तर ऍड लेअर मास्क. लेअर मास्क इथे व्हाईट कलरचा मास्क आलेला आहे आणि तुम्ही ब्रश सिलेक्ट करा ब्लॅक कलरचा आणि फक्त याच्यावरनं फिरवा. आणि जर तुम्हाला बघायचं असेल कसं दिसतंय तर एंटरच्या वरती व्हर्टिकल लाईन अशी स्लॅश लाईन असते, ती केली तर तुम्हाला हे मास्क कुठं होतं हे कळतं. मास्क काय करतं तर बेसिकली ते खोडतं त्या भागातला जो काय फिल्टर इफेक्ट ऍड झालाय तो. सो तुम्ही असं नॉर्मल बघितलं तर तुम्हाला कळणार पण नाही की स्कायमध्ये फरक पडलाय. पण स्काय जिथं तुम्हाला नॉईज नकोय तिथे तो उगाच नॉईज ऍडिशनली होऊ शकतो. ओके, सो मी जस्ट ही एक परत इमेज घेतो आणि ही फ्लॅट ही दोन मर्ज करतो या, नाही कळेल. दुसरं एक अजून एक राहिलं ते म्हणजे डॉज आणि बर्न. ही खूप खूप जुनी टेक्निक आहे. ॲन्सेल ॲडम्स यूज करायचे. ॲन्सेल ॲडम हा ब्लॅक अँड व्हाईट फोटोग्राफी मधले मास्टर होते. सो जर कोणाला हवं असेल तर सर्च करा. तर परत एक नवीन लेअर तयार केला आणि इथे मी याला केलं डॉज अँड, आणि प्रत्येक वेळेला लेअरला नावं द्या म्हणजे कळेल की नक्की तो लेअर कुठला आहे. सो डॉज अँड बर्नचा इथे तुम्हाला लेअर्स आहेत. इथे डॉज आणि बर्न. डॉज म्हणजे तो एरिया ब्राईट करतो. सो आता हा एरिया इथे जरा थोडे शॅडो आहे. जर मी इथे फिरवला हा ब्रश, आपण शॅडो एरिया घेऊ आणि इथे ब्राईट पॅच तयार झाला. जिथे जिथे तुम्हाला वाटतंय की इथे मला ब्राईट करायचंय ती गोष्ट तुम्ही करू शकता. आणि जिथे तुम्हाला वाटतंय की डार्क करायचंय, सो आता थोडासा इथला पॅच असेल, हा डार्क करायचा आहे, हा डार्क करायचा आहे, किंवा थोडंसं पाण्यामध्ये अजून थोडंसं डार्क झालेलं चालणार आहे पाणी, सो तुम्ही बर्न करा. सो बर्न इज सप्रेसिंग द इमेज आणि डॉज इज बेसिकली अपब्रिंगिंग द इमेज. दिसलं? सो ही डॉज अँड बर्न ही टेक्निक खूप जुनी आहे. 100 वर्ष ऑलमोस्ट जुनी आहे ही टेक्निक. सो हे एडिटिंग करणं म्हणजे अनएथिकल किंवा अशा गोष्टी नाही आहेत. ह्या तुम्ही इझिली यूज करू शकता. सो दिस वॉज द ओरिजिनल इमेज. आणि त्याच्यानंतर आपण रॉ प्रोसेस केल्यावरती ही इमेज आली आणि फोटोशॉपमध्ये काम केल्यावरती आपल्याला ही इमेज दिसली. सो आपण इथून ही स्टेप घेतलेली आहे एवढी.